हा माझा जो विद्यार्थी आहे याचा चेहरा बघा. हा ना बोलायचा नाही, 3री पर्यंत हा होता पण हा एक शब्दही बोललेला नव्हता. आणि त्याच्यानंतर हा माझ्याबरोबर राहून इतका बडबड करायला लागलाय, इतका बडबड करायला लागलाय की आता तो 10वीला गेलेला आहे. हा माझा विद्यार्थी आहे, आता 10वीला असेल तो आणि तो मॅडमला हॅपी न्यू इयर करायला आलेला आहे. बोल आता कर हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हा बोल, कसा आहेस, काय बोलतो? अरे मी सांगितलं म्हणजे तू आता काय बोलत होतास ते परत एकदा रिपीट कर. अरे मी तुमच्याकडे बारीक होता मॅडम, पण आता तर दुसरी साली गेलं ना मला असं लागतात की मी अजून इकडेच बसलो. तुला आठवण येते? आठवण येते महात नाही का तुला दुसऱ्या मॅडम आवडत नाहीत काय? नाही, पण असं नाही, मी इकडेच बारीक केलं, इकडे फार मस्ती करलेली असं लागत नाही. मॅडम बरोबर इकडे येतो ना मला फार बरं नाही वाटत. अच्छा, रडायला येते, मॅडमची आठवण येते. अरे तर मग असंच भेटायला येत जा ना, असं थोडी हे करून. हा माझा जो विद्यार्थी आहे याचा चेहरा बघा. हा ना बोलायचा नाही, 3री पर्यंत हा होता पण हा एक शब्दही बोललेला नव्हता. आणि त्याच्यानंतर हा माझ्याबरोबर राहून इतका बडबड करायला लागलाय, इतका बडबड करायला लागलाय की आता तो 10वीला गेलेला आहे. आमच्या बाजूच्या शाळेत आहे, जिल्हा परिषदेच्या. पण त्याला माझी आठवण येऊन लढायला येत आहे. चला, माझ्या बडबडीचा काहीतरी कुठेतरी फायदा होतो. रोज येत जा ना भेटायला, इथूनच जातोस ना? हा बघू, आता मी शनिवारी येणार आहे, येतो एक दिवस. हा तू शनिवारी ये. नाश्ता करू आपली. अच्छा, तुला बाहेर नाश्ता करायचा? करू. काय खायचंय बोल तुला. शनिवारी येऊ, शनिवारी. ठीक आहे, मग आपण काहीतरी नाश्ता तुम्हाला सांग आधी, नाही तर मग कॉल करत जा. माझा फोन नंबर घे सरांकडून किंवा मग माझ्याकडूनच घे ना, काय करायचं. आणि फोन करत जा जेव्हा तुला आठवण येईल तेव्हा. तुला माहितीये का मी आता नवीन इंस्टाग्रामवर अकाउंट काढली. मी म्हटलं की तुम्ही गेला ना बडबड करणारी. हा, ती पण करते करून. पण आता मी सुट्टीवर होते ना, तर मग मी असंच काढलं. म्हणून मग मी आता हा व्हिडिओ, म्हणजे काय काय जणांना माझे व्हिडिओ आवडतात ना, त्यांच्यासाठी बनवत आहे. असे खूप विद्यार्थी आहेत आणि खूप अनुभव आहेत, पण मी आजपर्यंत कधी ते रेकॉर्ड नव्हते केलेले. पण मी आता ठरवलं आहे की ते रेकॉर्ड करायचे, आठवणीत राहतात करून. हा इतका छोटासा होता ना, आणि गोंडुल्या, हा गोंडुल्या, असं इतकं बरं वाटतं ना. इतकी छोटी छोटी पोरं तुम्हाला जेव्हा भेटायला येतात. आणि हा तर इसको भाई मैं कभी नहीं भूलूंगी. हा लिटरली बोलायचाच नाही, घाबरायचा की फॅमिली इश्यू प्रॉब्लेममुळे. म्हणजे तो असा थोडासा बोलताना अडखळायचा वगैरे. आणि आता बघा किती छान आहे, आणि मस्तपैकी खिशात हात घालून वगैरे मॅडमशी गप्पा मारतोय करून. असेच मुलं येऊ दे नवीन वर्षी आम्हाला. आज माझा दिवस खूपच चांगला चाललेला आहे. चल, काय खातोस का, मागू काय? नाही काय नाही. चल बाय कर सगळ्यांना, बाय. मी जर याला भेटते.